सरकाराच्या जबाबदारीबरोबर जनतेचा सहभाग सुद्धा असला पाहिजे। जेव्हा सरकार जबाबदारी पार पाडत नाही तेव्हा जनतेनं सुद्धा रस्त्यावर उतरून याला विचारलं पाहिजे सभापती महोदय। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं ही सगळी भूमिका जनतेची आणि सरकारची। सभापती महोदय 370 कलमाचा उल्लेख मला वाटतं मनीषाताईंनी याच्यामध्ये केलेला आहे। 370 कलम जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा ही घोषणा तेव्हा दिली जात होती। एक देश में दो विधान दो निशान नहीं चलेंगे ही भूमिका दिली जात होती सभापती महोदय। सभापती महोदय निश्चित हे 370 कलम हे जो जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा होता तो या कलमानं नष्ट करण्यात आला आणि हे चांगलं झालंय सभापती महोदय। कारण आपण तिकडे जायचं तर काय आता काश्मीर तिथं जम्मू काश्मीर आकाशवाणी होतं, काश्मीरचा पंतप्रधान होता, काश्मीरचे लोक तुम हिंदुस्तान से आए का विचारायचे, अशा प्रकारची स्थिती होती। आणि म्हणून 370 कलम रद्द झालं हे चांगलं झालं। आणि मला ही भूमिका घेत असताना निश्चित एक विधान एक प्रधान एक देश में एक विधान एक प्रधान राहायला पाहिजे ही भूमिका सातत्यानं होती। या भूमिकेला शिवसेना म्हणून आम्ही सातत्यानं सपोर्ट केला आहे। नव्हे ही सुद्धा शिवसेनेची भूमिका सातत्यानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची राहिलेली आहे। आणि म्हणून हे निश्चित चांगलं झालं आहे। हे राज्य घटनेच्या ताकदीमुळे होऊ शकलेलं आहे, नाही तर 370 कलम रद्द होत नव्हतं। सातत्यानं ही भूमिका 370 कलमाची सातत्यानं मांडली जात होती सभापती महोदय। निश्चित कारण जम्मू काश्मीरच्या नागरिकाला वेगळा दर्जा आणि बाकीच्या राज्याला वेगळा दर्जा हा तर काही शक्य नाही। आपण जर एका देशात राहतो तर सगळ्यांना कायदेशीर समानता असली पाहिजे। भले तो काश्मीरचा माणूस असेल, भले तो महाराष्ट्राचा माणूस असेल, मग ते सगळे नागरिक एक आहे। आणि म्हणून निश्चित हे या राज्य घटनेमुळं मला असं वाटतं निश्चित झालंय। सभापती महोदय मागच्या काळामध्ये मी श्रीनगरला 5-6 दिवस गेलो। एक माननीय मंत्री महोदयांना काहीतरी निवेदन केलं। अतिशय चांगला एक मुद्दा आपण उपस्थित केला आणि चर्चा आहे म्हणून मी फक्त मंत्री असलो तरी चर्चेत सहभागी व्हायला उभा राहिलोय। सभापती महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आणि 370 केल्यामुळे राज्य घटनेचा ताकद काय आपल्याला कळली त्याचं फक्त एक उदाहरण बसा ना आपण। सभापती महोदय खरं तर या देशामध्ये संपूर्ण देशभर म्हणजे ज्याला आपण म्हणू काश्मीर से कन्याकुमारी तक आपल्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामुख्याने निर्माण केलेली घटना ही इम्प्लिमेंट पहिल्यांदा झाली असेल तर ती 370 नंतर झाली। पहिल्यांदा झाली ती 370 कलम गेल्यानंतर झाली, 35 हे अबॉलिश केल्यानंतर झाली। बाबासाहेबांच्या प्रयत्नांना संपूर्ण देशात कार्यान्वयन आणि गती ही या काळातच मोदी सरकारने केलेल्या 370 घटना काढल्यामुळे झाली। ती कशी तर सभापती महोदय या अगोदर जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री 370 कलम रद्द होण्याआधी मला बोलू द्या ना, तेवढीच संधी मला मिळाली आहे। 2 मिनिटात पूर्ण करतो, तेवढा तुम्हाला आराम पण मिळेल। तो 370 कलम होण्याआधी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री सभापती महोदय ज्या संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायचा ते बाबासाहेबांचं संविधान नव्हतं, आपलं संविधान नव्हतं। ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालाय ह्या निवडणुकीनंतर की जो किंवा जे ज्या संविधानावर शपथ घेऊन शपथ घेत आहेत ती बाबासाहेबांची आपली संविधान आहे। सभापती महोदय केवळ तेवढंच नाही, तिकडचा जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचा चीफ जस्टिस आजपर्यंत शपथ घेत होता 370च्या अगोदर ती बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आपल्या भारताच्या संघटनेवर नव्हता। आता पहिल्यांदा 370 नंतर तो बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आपल्या घटनेवर हात ठेवून मुख्य न्यायाधीश शपथ घेत आहे। केवळ तेवढंच नाही सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर ऑफ जजेस, एखादा जज मुंबईतना हैदराबादला जातो, हैदराबादचा कर्नाटकला जातो, तसा जो जेव्हा जम्मू काश्मीरला जायचा त्यावेळेला इथे शपथ घेताना तो आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावर घ्यायचा। तिकडे गेल्यावर मात्र 370च्या आधी वेगळी त्या ठिकाणी घटना होती। आता पहिल्यांदा तो बाबासाहेबांच्या घटनेवर शपथ घेतोय आणि त्यावर 370 कलम जाणं याचा अर्थच आपल्या बाबासाहेबांची घटना संपूर्ण देशात लागू होणं असं आहे।
आणि म्हणून त्यांनी केलेला उल्लेख अतिशय स्तुत्य आणि योग्य आहे. एवढंच मला ऍड करायचं होतं. सन्माननीय विरोधी पक्षनेते. आशिषजी, मला थोडं रेस्ट दिला, थँक्यू. 370 कलमावर आशिषजींनी भूमिका मांडली. मला वाटतं 370 कलमाचा उल्लेख करत असताना सातत्यानं हा लढा चालू होता आणि संविधानामध्ये 370 कलमात दुरुस्ती झाली. सभापती महोदय, माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 370 कलम ठेवायला विरोध केलेला होता त्यावेळेस. आणि त्यांनी त्यावेळेस असंही म्हटलं होतं, थॉट ऑफ पाकिस्तानमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहे की त्यांनी असंही म्हटलं होतं की मुस्लिम लीगने जो वेगळा पाकिस्तान निर्माण केला, एक दिवस यांना पश्चाताप होईल. मला असं वाटतं आज आपण बघत असू, पाकिस्तान बांगलादेश, एक पाकिस्तान अखंड होता. बांगलादेश आपल्या देशाच्या मदतीमुळे बांगलादेश निर्माण झाला, पण हा बांगलादेश आज आपल्यावरच उलटतोय. आज बलुचिस्तानमध्ये काय चालू आहे, पाकिस्तानमध्ये रोज काय चालू आहे, जर हे बघितलं तर मला असं वाटतं पाकिस्तानमध्ये किंवा भारतातलं हिंदुस्थान जे आज पाकिस्तानमध्ये असेल तर ते 100% म्हणत असतील की आपला हिंदुस्थान चांगला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान मध्ये तर पाकिस्तानविषयी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे. कारण आज या सगळ्या गोष्टीचं आजही महत्त्व मला असं वाटतं आपल्याला पटतंय. 370 होत असताना निश्चित बाहेरील गुंतवणूकदारांना जम्मू काश्मीरमध्ये परवानगी आधी अडथळा होता, पण मला असं वाटतं हे करत असताना आता ही परिस्थिती काय झाली याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता. किती लोकांनी गुंतवणूक केली, निश्चित काही प्रमाणात जातात, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर 370 कलम आपण रद्द केलं, त्याचं यशस्वीकरण झालं असं म्हणायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. दहशतवादावर नियंत्रणाचा प्रश्न असेल, महिला अधिकारांचा प्रश्न असेल, हे सगळे विषय या 370 मधून निर्माण होतात. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमुळे निश्चित काही लोकांनी, स्थानिक लोकांनी विरोध केला आहे. काही लोकांनी विरोध केला आहे, राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण मला असं वाटतं शेवटी बाकी गोष्टीचा विचार न करता हा देश म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात. वाटतं निश्चित 370 कलमामुळे या गोष्टी सभापती महोदय झालेल्या. आम्ही सातत्यानं अमरनाथला जात होतो, आताही जातो. आणि या सगळ्याच्यात जात असताना श्रीनगरलाही मागच्या काळात गेलो होतो. मला वाटतं भाई तुम्ही पण आले होते त्या दिवशी श्रीनगरला, तुम्ही आले आणि आम्ही गेलो होतो. आणि या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं, बाकी लोक होते सोबत. आपला महाराष्ट्रात विषय, बाहेर काय प्रॉब्लेम आहे आपला. भारतावर एकच आहे, त्याच्यामुळे काय प्रश्न आहे. इथं महाराष्ट्रात आपलं, बाहेर काय विषय आपले. बाहेरच्याला तर आपल्याला महाराष्ट्रात सांगावं लागेल ना, मी त्याचा थोडी म्हणावं लागणार आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं 370 कलम रद्द झाल्यानंतर, परंतु सभापती महोदय आजही या ठिकाणी दहशतवादी कारवाया काही थांबलेल्या नाही. मला वाटतं त्या विषयाकडे सुद्धा या राज्यघटनेच्या इतकं नक्की की जनतेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालाय, मुक्तपणे जनता फिरू शकते, हे इतकं सत्य आहे. कारण आम्ही त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी अमरनाथला जात असताना कशा पद्धतीनं सुरक्षिततेत न्यायचे आणि आता कसं मुक्तपणे श्रीनगरला फिरलो. मला वाटतं या गोष्टी मागच्या काळात घडलेल्या आहे सभापतीमध्ये. मी आधीच केलं, तुम्ही उशिरा आले ना. 370 कलम चांगलंच आहे मी म्हटलं. आणि हे होत असताना मला असं वाटतं आता आपण AI वर पुन्हा येऊ. संविधानात नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार असताना AI ही एक मला असं वाटतं येणार का दुधारी तलवार सभापती महोदय बनू शकते. याच्यातून मग गोपनीयतेचा अधिकाराचे भंग होऊ शकतो, डेटा संरक्षणाचे कायदे निर्माण होऊ शकतात. आणि या सगळ्या विषयामध्ये आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता सभापती महोदय पडणार आहे. आणि म्हणून सभापती महोदय म्हणून ही राज्यघटना जी आहे याच्यावर आपण चर्चा करत असताना
ज्या पद्धतीनं आताच्या घडीला आपलं हे संघराज्य निर्माण झालेलं आहे सभापती महोदय, येणाऱ्या काळात राज्यघटनेचा दुरुपयोग काही ठिकाणी होऊ लागला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही, ते सुद्धा आवश्यक आहे. या घटना दुरुस्ती 73-74 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचे मला वाटतं सुस्पष्टपणे अधिकार आहे, ते सगळे मला असं वाटतं त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण या लक्षात येणार नसू तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या राज्यघटनेला काही लोक धक्का लावण्याची शक्यता आहे. सभापती महोदय, बऱ्याच ठिकाणी एक घटनात्मक संस्थाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप होतोय. सभापती महोदय, विरोधकांचा आवाज सुद्धा दाबण्याचा काही ठिकाणी सभापती महोदय प्रयत्न होतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही जसाच्या तसा आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. हा सुद्धा मुद्दा येणार काळात, आता मागच्या काळात मी तेलंगणामध्ये बघितलं, त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही येणार काळात वाढवण्याची आवश्यकता आहे. तेलंगणामध्ये जे आता ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा त्यांनी वाढवली, तो मराठा आरक्षणाची सुद्धा भूमिका सातत्याने या महाराष्ट्रातील लोक मराठा बांधव मागतात. मला असं वाटतं ही सुद्धा येणार काळात पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आणि सभापती महोदय, राजकीय फायद्यासाठी सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला जातोय, वाटतं हे सुद्धा आपण येणार काळात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, याच राज्यामध्ये 15 ऑगस्ट काय आपला स्वातंत्र्य दिन आहे का असं म्हणणारे लोक सुद्धा आहे. सभापती महोदय, 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन नाही असं म्हणणारे लोक सुद्धा आपल्या राज्यामध्ये सभापती महोदय आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयात, आणि मागच्या काळात कोणीतरी आता बोललं की ज्या पद्धतीनं राज्यघटना, माझ्याकडे उदाहरण आहे. भाजपचे एक नेते उत्तर प्रदेशातील फैजाबादचे सांसद लल्लू सिंह, त्याचप्रमाणे राजस्थानच्या भाजपचे नेते ज्योती मिर्धा, कर्नाटकचे भाजपचे नेते अनंत हेगडे यांनी आपल्या भाषणातून आम्ही संविधान बदलणार असे सांगितले. पण यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी 15 ऑगस्ट 2023 द मिंट मध्ये देअर इज अ केस फॉर वी द पीपल टू एम्ब्रॉस अ न्यू कॉन्स्टिट्यूशन या शीर्षकाचा सभापती महोदय लेख लिहिला. त्यात त्यांनी असं म्हटलं की देशाचे संविधान बदलून नवीन संविधानाची गरज असल्याचे त्यांनी मत मांडलेले. घटना दुरुस्त्यांनी काम चालणार नाही, आपल्याला ड्रॉइंग बोर्डवर परत जाऊन सुरुवातीच्या तत्वासह सुरुवात केली पाहिजे आणि आताच्या प्रस्तावनेतील सामाजिक धर्मनिरपेक्ष लोकशाही न्याय स्वातंत्र्य आणि समानता या शब्दाचा अर्थ काय हे विचारलं पाहिजे. सभापती महोदय, हे लिहिलेलं होतं तर विवेक देवराय यांनी, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार. सभापती महोदय, सगळ्यांनी खूप भूमिका मांडल्या, मी जास्त बोलत नाही. आणि म्हणून ही राज्यघटना खऱ्या अर्थानं आपल्याला मजबूत करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. तुम्ही पण म्हणू नका की तुम्ही विरोधी पक्षात आहे, तुमचं काय, आम्ही पण म्हणणार नाही तुम्ही सत्तेवर काय. ही जबाबदारी येण्याची आवश्यकता आहे, कारण या राज्यघटनेनुसार प्रत्येक अधिकार, प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आज ठिकठिकाणी वेगवेगळे, मी व्यक्तिगत मुद्द्यावर कोणाच्या जात नाही, परंतु मला असं वाटतं ही लोकशाही मजबूत करण्याची आपली जबाबदारी. सभापती महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही राज्यघटना, ज्यांनी जगामध्ये आपलं नाव बनवलेलं आहे, एक बुद्धिमान म्हणून, एक हुशार म्हणून, एक विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमानं बनवलेली ही राज्यघटना आहे. सभापती महोदय, आज दीनदलित असेल, दुबळा असेल, अल्पसंख्याक असेल, याचं संरक्षण करणं आपलं काम आहे. बहुजनांचं संरक्षण तर सगळे करू शकतात. मला वाटतं मग वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनात असेल संरक्षण करावं लागेल, दीनदुबळे असेल संरक्षण करावं लागेल, महिला असेल संरक्षण करावं लागेल. संरक्षण म्हणजे उपकार नाही, आपली जबाबदारी म्हणून या गोष्टी कराव्या लागेल. सभापती महोदय, आणि म्हणून मला असं वाटतं संविधानावर आपण 75व्या वर्षी होत असताना, हे संविधान नुसतं 75 वर्ष नव्हे तर मला वाटतं 75 वर्षाच्या वर हजारो वर्षे संविधान राहिलं पाहिजे. आणि या संविधानाची शक्ती आपण सगळ्यांनी मजबूत केली पाहिजे. सभापती महोदय, या घटनेवर अनेक हल्ले होतात. मी सांगितलं, मणिपूरची केस सांगितली, वेगवेगळ्या घटना मी सांगितल्या, अधिकार सांगितले, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मी हे होत असताना वेगवेगळ्या महापुरुषावरच्या टीका टिप्पण्या, मी राजकारणात जात नाही, परंतु हे सगळं होत असतानाही मला या घटनेवर किती हल्ले होत असताना ज्या पद्धतीने ही घटना मजबूत झालेली आहे. मी एक कविता, आमचे शाहीर वामनदादा कर्डक होते आमच्याकडचे, यांची एक आम्ही तुफानातले दिवे नावाची कविता आहे, ती वाचून मी माझं संविधानावरचं बोलणं संपवतो. सभापती महोदय, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीनं आम्हा शिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, म्हणजे घटनेवर अनेक हल्ले होत असतील. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुची बाले किल्ले,
असाच टाठर आमुचा माथा जरान खाली लवे. आम्ही झुकणार नाही काही जरी झालं तरी. हाय बिचारा दुबळा वारा, हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, जात आमची नव्हे. असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे. तथागताच्या चिरंतनातून, तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळावे नवे, तेल मिळावे नवे. असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे. काळ्या धरणीवरचे काळे काळाने विणलेले जाळे, करील काळे आपुले आता काळ्या करणी सवे. एक दिव्याने पेटवलेले धरतीसाठी पाठविलेले काळ्या राणी अखंड येथे फिरती आमची थवे. जळू परंतु धरती उजळू. सभापती महोदय, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. सदा चांदणे सुखी नांदणे, सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे, जरान खाली लवे. निश्चित ही राज्य घटना खाली न लावता ही मजबूतीने उभा करण्याचं आपण काम सगळे मिळून करू एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.